मला अडवून दाखवा आणि अटक करून दाखवा। आपण बघताय एबीपी माझा आणि आता मनसेच्या आंदोलनाने वेग घेतलेला पाहायला मिळतो आणि त्यामुळे वाहतुकीवर परिणाम देखील झालेला आहे। ईस्टर्न आणि वेस्टर्न एक्सप्रेस वे या ठिकाणी वाहतुकीचा खोळंबा मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय। त्यासोबतच मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर देखील वाहतूक खोळंबलेली आहे। दहिसर टोल नाक्याजवळ मनसेचे आमदार प्रवीण दरेकर यांना ताब्यात घेण्यात आलंय। या मनसेच्या आंदोलनामुळे महामार्ग खोळंबल्याची स्थिती आहे। अमेय राणे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अमेय, काय अपडेट्स आहेत तुझ्याकडे या संदर्भात? अश्विन, तब्बल 50 मिनिटांच्या रास्ता रोको आंदोलनानंतर मनसे नेते प्रवीण दरेकर, शालिनी ठाकरे हे जे दहिसर चेकनाक्याजवळच्या रास्ता रोकोमध्ये सक्रिय नेते होते त्या सर्वांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। इथं बीएसटीच्या बसेस ज्या पोलिसांनी आधीच तैनात केलेल्या होत्या त्या बीएसटीच्या रिकाम्या बसेस मध्ये या सर्व आंदोलकांना भरून आता हायवे जवळपास क्लिअर करण्यात आलेला आहे। मात्र अजूनही ट्रॅफिक सुरू झालेलं नाहीये। रस्त्याच्या दुतर्फा या 50 मिनिटात शेकडो वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। थोड्याच वेळात हे आंदोलन आता पूर्णपणे इकडचं संपून येईल अशी आशा आहे, कारण की सर्व आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। 50 मिनिटाच्या या रास्ता रोकोनंतर आता मनसे सर्व आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि वेस्टर्न एक्सप्रेस हायवे दहिसर चेक नाक्याजवळ मोकळा होण्यास सुरुवात झालेली आहे। अश्विन, अमेय, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। या ठिकाणी काही वेळापूर्वी काय नेमकी स्थिती होती आढावा घेतलाय अमेय राणेंनी, आपण पाहूया। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे पश्चिम द्रुतगती महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं जात आहे। आपण बघू शकतोय की किती मोठ्या संख्येनं इथं महिला उपस्थित आहेत। स्वतः प्रवीण दरेकर आणि शालिनी ठाकरे या आंदोलनाचं नेतृत्व करतायत। प्रवीण भाऊ, आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। ज्याप्रमाणे राजसाहेबांनी आंदोलन, कशा प्रकारे आज हे आंदोलन सुरू राहील, कशा प्रकारे आज आंदोलन सुरू राहील? आपण बघताय लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या आंदोलनामध्ये आहे। आता काही नागरिक महिला येऊन सांगतायत आम्हाला त्रास झाला तरी चालेल 1-2 तासासाठी, परंतु आम्हाला टोलचा वर्षानुवर्ष त्रास होणार आहे, तो त्रास वाचला पाहिजे। आम्ही प्रसंगी त्रास सहन करू, परंतु राज ठाकरे साहेबांच्या मागे आहोत आणि त्यामुळं जनतेची कालच राज साहेबांनी दिलगिरी व्यक्त केले आणि आज आपण चित्र बघताय की प्रचंड प्रमाणावर या ठिकाणी जनतेचा प्रतिसाद आहे। त्याचबरोबर महिलाही मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झालेल्या आहेत। शालिनी ठाकरे आपल्या सोबत आहेत। शालिनीताई, कशा प्रकारे महिलांचाही या रास्ता रोकोत मोठा सहभाग आहे आजच्या रास्ता रोकोत? टोलचा जे त्रास आहे ते सगळ्यांना आहे आणि सर्वात जास्त महिलांना त्रास आहे। टोलच्या कायद्याप्रमाणे काय सवलती जे मिळाले पाहिजे होते त्याच्यामध्ये मुख्यतः शौचालय जे महिलांसाठी इतकं महत्वाचं आहे ते देऊ शकले नाही, कुठल्याही कायद्याचं पालन करू शकले नाही। त्यामुळे आज आम्हाला रस्त्यावर उतरायला लागलं आहे। महिलांना जे त्रास होतोय ते दाखवायला आज आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत। जशा रीतीने आपण बघितलं की मोठ्या संख्येनं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते प्रवीण दरेकर, शालिनी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली दहिसर चेक नाक्यावर रास्ता रोकोला सुरुवात झालेली आहे। स्वतः राज ठाकरे वाशी चेक नाक्यावर उभे राहून या आंदोलनाचं नेतृत्व करणार आहेत आणि सकाळपासूनच मनसेच्या टोल विरोधी रास्ता रोको अभियानाला, रास्ता रोको आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। कॅमेरामॅन अजय दुग्गल, एबीपी माझा, मुंबई। ही होती दहिसरमधली काही वेळापूर्वीची स्थिती। मात्र आत्ताचे अपडेट्स असे आहेत की या सगळ्या आंदोलकांना बाजूला करण्यात आलं आहे आणि ऑलमोस्ट पूर्ण हायवे जो आहे, पूर्ण टोल नाका परिसर जो आहे तो फ्री करण्यात आलाय आणि हळूहळू आता या ठिकाणी वाहतूक देखील सुरू करण्यात येते। एक छोटासा ब्रेक, पाहत राहा एबीपी माझा। मी माझ्या पहिल्या आंदोलन जेव्हा